चार ठेव्यामध्ये येऊन मस्त वाटलं इकडे. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज मस्तपैकी छान अशी तयार होऊन जाणार आहोत आम्ही कुठे तर आपली पोलीस जोडी म्हणजेच मी आणि साहेब चाललो आहेत चारठाण्याला. आणि पोलीस जोडी परत चारठाण्याला जाताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो आणि खुशी असतो, हे आमचं चारठाण्याचं पोलीस स्टेशन. आणि खूप दिवसाच्या नंतर चारठाणा म्हटलं की असं आता तर म्हणजे 5 वर्ष तिथं ड्युटी केली आणि त्या ठिकाणी परत जायचं म्हणलं त्यानंतर चेहऱ्यावर जो आनंद असतो आणि आपल्या गावात चाललोत असं वाटतं. आणि तेही रात्री 11:30 वाजता आम्ही चारठाण्यामध्ये पोहोचलो. ही पहा आमच्या चारठाण्याची पाटी. आणि चारठाण्यामध्ये एंट्री केल्याच्यानंतर कसं आपले माणसं आपलं म्हणजे आपलं गाव आहे असं वाटतं. आणि तिथं पोहोचल्याच्यानंतर लगेचच आम्ही जाणार होतो. पाहू शकता साहेबांनी मस्तपैकी धोतर, पांढरा रुमाल आणि आम्ही चाललो आहेत आज महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी. आणि गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो. आणि पाहू शकता वाट कशी मस्त अशी पाऊल वाट आहे आणि दोन्ही साईडला झाडं, म्हणजेच गावाकडे याला पांदण म्हणतात किंवा पाऊल वाट असंही म्हणतात. आणि ह्या पाऊल वाटेने आम्ही मस्त आणि छान मंदिराच्या जायच्या दिशेने पाहू शकता कसे लाईट लावलेले आहेत. आणि भरपूर म्हणजे भाविक पण असतात तिथं. कशामुळे तर आज महाशिवरात्रीचा पर्व काळ म्हणजेच रात्री 12 वाजता तिथं जर अभिषेक केला तर तुमच्या मनोकामना तुम्हाला जे आहे तर ते व्यवस्थित राहावं. आणि म्हणजे महादेवाची पूजा करणं आणि खरंच देवाच्या जर मनात असेल तरच आपण त्यांच्या मंदिरामध्ये जाऊ शकतो. हे आम्हाला भरपूर वेळेस अनुभव आलेले. पाहू शकता हेमाडपंथी असं हे मंदिर आहे. आणि इथले खांब अखंड असे दगडाचे कोरीव काम केलेलं असं छान असं नरतीर्थचं मंदिर आहे. आणि इथे पाहू शकता खूप सारे म्हणजे मंदिरामध्ये भाविक आलेले आहेत. त्याच्यानंतर इथं जेव्हा आरती असते तेव्हा पाहू शकता असे छान असे पूर्ण मंदिरामध्ये दिवे लावलेले, मंदिराच्या भोवती दिवे लावले आणि अख्खं मंदिर असं दिव्याने लख्ख पडलेला प्रकाश. आणि आम्ही पण तिथं पोहोचलो आणि आरती होती त्याच्यामुळं थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं, कारण की अभिषेक पहिले पण भरपूर जणांचे तिथं नंबर लागलेले असतात. आणि त्यामुळे मी आणि साहेब बाहेर वाट पाहत होतो आमचा नंबर येण्याची. आणि मग काय आणि निवांत साहेब तर बसले इथं. आणि इकडं पहा हेमा आणि गुरु ताट वगैरे काढतायत अभिषेकचे. आणि देवाच्या मंदिरामध्ये आल्याच्यानंतर जे मनाला समाधान आणि मन असं प्रसन्न होतं. आणि चेहऱ्यावर पाहू शकता तुम्ही तेज ते वेगळंच आहे. आणि मग काय छान असे फोटोज पण काढले तोपर्यंत. मग अभिषेकाची आमचे नंबर लागला. पहा आमची जोडी, त्याच्यानंतर इकडं विमलताई आणि दादा त्यांची जोडी, इकडं हेमा आणि भाऊजींची जोडी, त्याच्यानंतर इकडं आपल्या या ताई आणि काकाची जोडी. आणि मस्तपैकी अभिषेक सुरू झालेला. आणि मनाचं समाधान काय असतं ते इथं अभिषेक करताना कळतं. आणि खरंच गेल्या वर्षी पण आम्ही अभिषेक इथे केला आणि यावर्षी पण खरंच मनाला जी शांतता मिळते आणि जे समाधान मिळतं आणि जे मंत्र उच्चार आणि म्हणजे देवाची तेवढी सेवा करायला मिळाली आम्हाला, ते खरंच खूप
म्हणजे मनाला असं समाधान वाटतं. आणि साहेबांना तर साहेबांच्या नावातच म्हणजे महादेवाचं नावच आहे साहेबांचं शिवदास. आणि सरांना पण म्हणजे खूप म्हणजे मनातून ते शिवभक्त आहेत असं म्हणू. आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या दोघांच्या संसारावर पण नेहमी असतो. हर हर महादेव. नमः घोरे भियो घोर घोर गणेभ्यः सर्वे सर्वेभ्यो नमस्ते असुरुद्र रूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे किंचित् शान्ति 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 सुशान्तिर्भवतु। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव हर। जो हो शांति भूल गया जो हो शांति निरंतर शांति राम शांति रोगय शांति गणपतयः शांति विश्वे देवाः शांति ब्रह्म शांति 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 ओकदयः शांति वनस्पतयः शांति विश्वे देवाः शांति ब्रह्म शांति सर्वज्ञ शांति शांतिरेव शांति कामा शांतिरेधि सुशांतिर्भवतु। शिवो नामासि पिता नमस्ते अस्तु मामायग्नसिः निवर्तयाम्यायुखेन्नाध्याय प्रणाय सुवीर्याय विश्वानि देवतरितरं सवितानि स्वरागुः यद्भद्रं तन्न आतु अद्युः शान्तिरं शान्तिप्रदे शान्तिरामः शान्तिरोगदे शान्तिप्रदयाः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिर्ब्रह्म शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि। नमः पार्वतीपते शिव हर। सर्वांगी सुंदर वक्षे दुराची कंठे जसे कंठे शोभे फळाची जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती वचनाचे मानस देव। पर्व काल निमित्तेन प्रदोष तथा च महाशिवरात्रि विशेष पुण्य पर्व काल निमित्तेन अभिषेक पूजन यथा विभागेन क्रियन्तान्न मम अतध्यानम्। छान अशी आरती झाली आणि अभिषेक झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या भक्त परिवारांचा फोटो काढलेला. हेमाचे मिस्टर, दादा आणि विमलताई आमची जोडी आणि इकडं या ताईची पण जोडी. आणि छान असे फोटो सेशन वगैरे झाल्याच्या नंतर तिथून रात्री आम्हाला अभिषेक व्हायला आमचे रात्रीचे 2 वाजले. आणि व्हिडिओ काढायला हा आमचा विनायक पहा 4 ठाण्यामध्ये एवढूसा होता. आमची ड्युटी झाली होती तिथं आणि आता केवढा मोठा झाला. आणि त्यांनी व्हिडिओ पण काढले आणि खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला म्हणलं तसं आपलेपणा. आणि ही माझी मैत्रीण हेमा. आणि खास म्हणजे हिच्यामुळे आम्ही म्हणजे देवाची आम्हाला
पूजा करायला मिळाली, कारण की हे माझे मिस्टरच त्यांनीच पूजा केली, अभिषेक केलेला. आणि छान वाटतं, गुरुमुळे आम्हाला तेवढी देवाची सेवा घडली. आणि तिथून पहा पाऊल वाटाने आम्ही परत निघालोत. आणि रात्री अंधार की रात्रीचे 2 वाजलेले आणि आमचा एवढा ग्रुप आम्ही परत वाटेने निघालोत. आणि पाऊल वाट आणि थंडी पण वाजत होती आणि मस्त वाटत होतं, कारण की बॅटरीचा उजेड आणि गावाकडची मजा आणि गावाकडचे माणसं, गावाकडच्या माणसांचं प्रेम इथं कळतं. आणि खरंच माणुसकी काय असते ते गावाकडे गेल्याच्या नंतरच कळतं, कारण की आपल्या शहरामध्ये धावपळीचे जीवन असतं. आणि साहेब कसं पांघरून वगैरे घेऊन थंडी वाजत होती, पूर्ण पांघरून घेतलेलं. आणि इकडं आम्ही आता शेवटचा टप्पा होता म्हणजे निघताना पाऊलवाट. आणि छान वाटलं शेवटी. पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहतात ते पण नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ आता दररोज येतील. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि शेवटी सकाळी 3:30 पावणे 4 वाजता आम्ही घरी आलेलो. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.